नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मला पंतप्रधान पदाची ऑफर होती असं एक खळबळजनक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय। आणि एका दगडामध्ये नितीन गडकरी यांनी कशा प्रकारे आज दोन पक्षी मारलेले आहेत आणि ही गुगली नितीन गडकरींनी का टाकली आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया। बघा, नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे एकेकाळी अध्यक्ष होते। नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर पूर्ती घोटाळ्याचा आरोप झाला। आरोप करणारे त्यांचे विरोधी गुजराती गटातले नेते होते असं त्यावेळी सांगितलं गेलं। नितीन गडकरी यांच्यावर पूर्ती घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद सोडावं लागलं आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच नितीन गडकरी यांचे पंख चाटण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यांच्या विरोधी गटाकडून। भारतीय जनता पार्टीमधलाच त्यांचा जो एक विरोधी गट आहे, ज्यांना गडकरी नको आहे भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वामध्ये, त्या गटाने नितीन गडकरी यांचे पंख चाटायला सुरुवात केली असं त्यावेळी सांगितलं गेलं। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या। आ रहे हे नितीन गडकरी, राज तिलक की करो तयारी अशा घोषणा आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान बघायला मिळाल्या आणि नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहे हे तेव्हा पहिल्यांदाच समोर आलं। मात्र ही दुसरी गोष्ट होती जी नितीन गडकरी विरोधी गटाला खटकली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नितीन गडकरी यांचं डिमोशन करायला सुरुवात झाली। केंद्रीय स्तरावर अनेक समित्या गठीत झाल्या भारतीय जनता पार्टीमध्ये। मोदी आणि शहा यांचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर नितीन गडकरी यांना विविध समित्यांमधून काढून टाकलं गेलं अशा बातम्या देखील अनेकदा आपण बघितल्या आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना त्या समित्यामध्ये स्थान दिलं गेलं। देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या ऐकण्यातले नेते होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नितीन गडकरी यांना हटवून देवेंद्र फडणवीस यांना बसवण्याचा प्रयत्न झाला असं देखील बोललं गेलं। मात्र आता नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा कार्यकाळ संपणार आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यावर खऱ्या अर्थानं आता मंथन होताना दिसत आहे आणि त्यामुळे प्रमोट कुणाला केलं जातंय तर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना। मात्र नितीन गडकरी यांनी जे आता लोकसभा निवडणुका झाल्या 2024च्या, त्यामध्ये मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती असा गौप्यस्फोट केलाय आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मी सुद्धा पंतप्रधान पदाचा दावेदार आहे असंच कुठेतरी नितीन गडकरींना सुचवायचंय का आणि त्यामुळे नितीन गडकरी यांनी ही गुगली टाकली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। खरं तर महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आणि त्याच पद्धतीची इच्छा संघाची देखील आहे आणि त्यामुळे संघाच्या सहमतीनेच नितीन गडकरींनी कुठेतरी हे वक्तव्य केलंय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नितीन गडकरी यांना भारतीय जनता पार्टीच्या मुख्य धारेमध्ये, मुख्य शीर्ष नेतृत्वामध्ये येण्यासाठी या वक्तव्यामुळे मदत होईल का आणि त्या पद्धतीची रणनीती संघ कुठेतरी आखतय का आणि महाराष्ट्राला मराठी माणूस पंतप्रधान झालेला बघायला मिळेल का आणि त्यामुळे विरोधी पक्षाकडून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती असं सांगत नितीन गडकरी यांनी मी सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहे ही पहिली गुगली टाकली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान पदाचा दावेदार जर कोणी असेल तर ते फक्त नितीन गडकरी आहे हे सुद्धा नितीन गडकरी यांनी अधोरेखित केलंय। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।